श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 5 मे 2026 वार मंगळवार आणि या दिवशी आलेले आहेत अंगारकी संकष्टी चतुर्थी. हिंदू मराठी नवीन वर्षातील ही पहिलीच अंगारकी चतुर्थी आलेली आहेत. जेव्हा चतुर्थी तिथी ही मंगळवारी येते तेव्हा अंगारक योग हा निर्माण होतो आणि या चतुर्थीलाच अंगारकी चतुर्थी असे म्हटले जाते. अंगारकी चतुर्थी ही वर्षातील सर्वात मोठी तिथी मानली जाते. या दिवशी उपवास केल्याने वर्षभराच्या सर्व संकष्टीचे पुण्य मिळते. म्हणजेच 21 संकष्टी चतुर्थीचे शुभफळ प्राप्त होते असे मानले जाते. यामुळे भक्तांचे विघ्न दूर होऊन मंगळदोष कमी होण्यास मदत होते आणि बाप्पांची विशेष कृपादृष्टी प्राप्त होते. अंगारकी चतुर्थीचा दिवस इतका शुभ मानला जातो की या दिवशी फक्त बाप्पांची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे, संकट, विघ्न दूर होतात. गणपती बाप्पा हा केवळ सर्व देवी देवतांमध्ये सर्वोच्च मानला जात नाही, तर तो बुद्धी, विवेक आणि शक्तीचा स्वामी मानला जातो. विघ्नहर्ता गणेशाचे अंगारकी चतुर्थीचे व्रत सर्व त्रास आणि दुःख दूर करण्यासाठी लोकप्रिय आहे. या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी भगवान श्री गणेश आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती येतात. त्यामुळे पृथ्वीवरती गणेश तत्व हे 1000 पटीने कार्यरत असते आणि म्हणून या दिवशी काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे. आपल्याला या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण या झाडाला नक्की स्पर्श करा. या झाडाला फक्त स्पर्श केल्याने नजरबाधा, शत्रुत्रास संपेल. घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आणि तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. एवढेच नाही तर तुमच्या जीवनामध्ये ज्या काही समस्या, संकट, अडचणी, अडथळे सुरू आहे तर ते फक्त 24 तासातच संपेल. तर अशा कोणत्या झाडाला स्पर्श करायचा आहे, स्पर्श करताना कोणता मंत्र म्हणायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपते नमः हा मंत्र लिहून हाई बटन देखील क्लिक करा. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो गुप्त आणि प्रभावी उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला अंगारकी चतुर्थीला करायचा आहे. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला फक्त एका विशिष्ट झाडापाशी जायचं आहे आणि त्या झाडाला फक्त स्पर्श करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कोणतंही व्रत किंवा पूजा अर्चा करण्याची अजिबात गरज नाही. या झाडाला या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी स्पर्श करण्यामागे एक शास्त्र आहे आणि जेव्हा आपण या दिवशी स्पर्श करतो तेव्हा फक्त अवघ्या 24 तासातच तुम्हाला तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा असा काही चमत्कार दिसायला सुरुवात होतो आणि शत्रूसुद्धा तुमच्यासमोर नतमस्तक होते. आता संकष्टी म्हणजे संकट दूर करणारी अशी ही तिथी. म्हणजेच तुमच्या कुटुंबाभोवती निर्माण होणारे हे एक अद्भुत असे सुरक्षा कवच आहे, ज्याला शत्रूची नजर, बाहेरची बाधा किंवा गरिबाचा शाप कधीही भेटू शकत नाही. आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये, पुराणामध्ये असं स्पष्ट सांगितलं गेलं आहे की जो व्यक्ती या अंगारकी चतुर्थीला व्रत करतो, काही सेवा, उपाय करतो, त्या व्यक्तीवर भगवान श्री गणेशांची कृपा ही कायम राहते. या झाडामध्ये साक्षात भगवान श्री गणेश वास करतात आणि जेव्हा तुम्ही या पवित्र तिथीला त्या झाडाला स्पर्श करतात आणि हा एक प्रभावी मंत्र म्हणतात तेव्हाच तिथून तुमच्या भाग्याचा उदय सुरू होणार आहे. आता आपल्याला या झाडाला स्पर्श का करायचा आहे, अशी कोणती समस्या आहे की त्या समस्येचं निवारण करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरात सगळं काही चांगलं असूनही घरामध्ये पाऊल ठेवलं की विनाकारण डोकं दुखायला सुरुवात होते
किंवा अचानक डोकं हातपाय आपली जड पडतात किंवा घरामध्ये लहान मुलं सारखी रडत असतात. पती पत्नीमध्ये अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरनं वादविवाद होत असतात. तर यालाच आपण नजरबाधा किंवा नजर लागलेली आहे असं म्हणत असतो. जेव्हा बाहेरील नकारात्मक ऊर्जा आपल्या उंबरठ्याच्या आत प्रवेश करते तेव्हा लक्ष्मी माता तिथे थांबत नाही आणि हाच दोष किंवा हाच त्रास आपल्याला दूर करण्यासाठी हा एक अत्यंत प्रभावशाली उपाय करायचा आहे. एक नजरबाधा आणि शत्रू त्रासासाठी हा उपाय खूप जास्त प्रभावी मानला जातो. तसेच भरपूर दिवसापासून तुमची एखादी इच्छा अपूर्ण आहे, तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही, कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नाही, सतत तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल, अगदी यश तुमच्या जवळ येते परंतु अचानक काहीतरी अडचण येतात आणि पुन्हा तो यश तुमच्या हातातून निघून जातं, तर अशा सर्व समस्या दूर होण्यासाठी हा उपाय तुम्ही करायचा आहे. हा उपाय इतका प्रभावी आहे की हा उपाय जर तुम्ही भक्तिभावाने आणि श्रद्धेने केला तर तुमच्या घराची, तुमच्या मुलांची, पतीची प्रगती ही कोणीही थांबवू शकणार नाही. तुमच्या पतीच्या प्रगतीतील सर्व अडथळे हे नक्कीच दूर होतील. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम या अंगारकी संकष्ट चतुर्थीला सकाळी लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे. काळ्या रंगाचे कपडे तुम्ही अजिबात परिधान करू नका, इतर कोणत्याही रंगाचे कपडे परिधान करू शकता. यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करून छान पूजा अर्चा करून घ्या. फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून काढा, कारण फोटोवरती आपण अभिषेक करत नाही. छान गणपती बाप्पांना दुर्वा, जास्वंदाची फुलं नैवेद्य अर्पण करून घरातील वातावरण हे तुम्हाला प्रसन्न करायचं आहे. यामुळे सुद्धा आपलं घर हे पवित्र आणि शांत होत असते. यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता उपाय कोणत्या वेळेत करायचा? जर शक्य असेल तर उपाय हा सकाळी 12 वाजण्याच्या आत करा आणि जर 12 वाजण्याच्या आत नाही शक्य झालं तर सायंकाळी 4 वाजल्यानंतर हा उपाय तुम्ही करू शकता. भर उन्हामध्ये हा उपाय तुम्हाला करायचा नाही. उपाय करण्यासाठी तुम्हाला एक कलश भरून घ्यायचा आहे. कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे, थोडंसं गाईचं दूध टाकायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवासुद्धा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. हळद, कुंकू, अक्षता घ्यायच्या आहेत आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला जायचं आहे तुमच्या घराजवळ असणाऱ्या शमी वृक्षापाशी. आता शमीचं झाड म्हटल्यानंतर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, हे नक्की काय असतं? बरेच जण शमीचं झाड म्हटल्यानंतर लाजाळूचं झाड समजतात, परंतु नाही, शमीच्या झाडाला सौंदड असे म्हटले जाते. तर आपल्याला या सौंदडाच्या झाडापाशी जायचं आहे. असे म्हटले जाते की प्रत्येक वनस्पतीचे स्वतःचे विशेष महत्त्व असते. प्रत्येक वनस्पतीमध्ये स्वतःची एक विशेष गुणवत्ता आहे आणि काही वनस्पती सौंदर्य वाढवतात तर काही रंग, सुगंध, फळे आणि फुले यांचे विविध प्रकार सादर करतात. पण मंडळी, काही वनस्पती पूजेसाठी खास असतात. यापैकीच एक शमी वृक्ष आहे. शनीचे संबंधित या वनस्पतीचे नाव शमी आहे. शमी वनस्पती जीवनातील सर्व वेदना आणि त्रास दूर करण्याचे काम करते. या वनस्पतीची पूजा करणे खूप शुभ मानले जाते. आणि मंडळी, तुम्हाला माहीत आहे का, पुराणानुसार असं सुद्धा सांगितलं गेलं आहे की भगवान श्रीराम यांनी जेव्हा रावणाच्या लंकेवरती हल्ला केला तर तो हल्ला करण्यापूर्वी विशिष्ट वनस्पतीची पूजा केली. एवढंच नाही तर पांडवांनी वनवासात असताना त्यांची अस्त्र शस्त्र या झाडावरच लपून ठेवली होती. ते झाड म्हणजे शमीचे झाड आणि म्हणून त्यांना विजय प्राप्त झाला होता. म्हणूनच ही वनस्पती सर्वात शक्तिशाली मानली जाते. आणि ज्या प्रकारे भगवान श्री गणेशाला जास्वंदाचं फूल किंवा दुर्वा प्रिय आहे, अगदी त्याच पद्धतीने हे शमीचं झाडसुद्धा तेवढंच प्रिय आहे. या झाडाची पानंसुद्धा या दिवशी भगवान श्री गणेशाला अर्पण केली जातात. आणि जेव्हा तुम्ही या अंगारकी चतुर्थीला फक्त या झाडाला स्पर्श करून हा एक शक्तिशाली मंत्र म्हणतात तेव्हा तुमच्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेतली जाते आणि त्या झाडातील दैवी चैतन्य तुमच्या नसानसात भरेल. या शमीच्या झाडाचे पान म्हणजे शक्तीचे प्रतीक आहे.
आता या झाडापाशी तुम्ही गेल्यानंतर सर्वप्रथम दोन्ही हात जोडून तुम्हाला या झाडाला नमस्कार करायचा आहे. त्यानंतर तुमचे दोन्ही हाताचे तळवे या झाडाच्या खोडाला किंवा कुंडीला अशा प्रकारे स्पर्श करा की तुमच्या शरीरातील स्पर्श या झाडाला जाणवेल. तुमचे दोन्ही डोळे तुम्हाला शांत मिटून घ्यायचे आहेत आणि जेव्हा तुम्ही डोळे मिटणार आहे तेव्हा तुमच्या मनात कोणताही द्वेष नसावा. तुमच्या घरातील जी काही गरिबी आहे, जी काही जुने आजारपण आहे किंवा तुमच्या आयुष्यात जो काही शत्रू आहे, जो तुमच्या प्रगतीमध्ये अडथळे आणत आहे, त्या सर्व मनोकामनांचा विचार करा. अगदी कळकळीने जणू तुम्ही तुमच्या आईशी बोलत आहे आणि त्या झाडाला सांगायचं आहे, हे वृक्षराजा, हे चराचर सृष्टीच्या स्वामी, माझ्या जीवनात माझ्या कुटुंबातील सर्व इडापिडा, सर्व दुःख आणि दारिद्र्य तू स्वतःमध्ये शोषून घे आणि मला सुख समृद्धी आणि शांतताचे वरदान दे. आणि यानंतर हे पाणी तुम्हाला त्या झाडाच्या मुळांना अर्पण करायचं आहे. जेव्हा तुम्ही या झाडाला प्रार्थना करणार आहे तेव्हाच दिवा सर्वप्रथम प्रज्वलित करून घ्यायचा आणि यानंतर तुमचे दोन्ही हाताचा स्पर्श करून तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला जल अर्पण करायचं आहे. यानंतर या झाडाला तुम्हाला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायच्या आहेत, फुलं अर्पण करायची आहेत आणि एक लांब कलाव्याचा धागा घ्यायचा आहे, ज्याला मौली धागा असेही म्हणतात, जो आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतोच. तुमच्याकडे नसेल तर जिथे कुठे पूजा साहित्य मिळते तिथून तुम्हाला तो घेऊन यायचा आहे आणि आपल्याला 7 वेढे देऊन तो धागा त्या झाडाच्या खोडाला किंवा फांदीला बांधायचा आहे आणि बांधत असताना ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आणि यानंतर या झाडाला 3 प्रदक्षिणा करायच्या आहेत आणि आपल्या उजव्या हाताचा स्पर्श या झाडाच्या खोडाला करायचा, डावा हात आपल्या छातीवरती ठेवायचा आणि आपली मनोपण इच्छा व्यक्त करायची आहे. जी काही तुमची इच्छा आहे, अपूर्ण आहे, प्रयत्न करत आहे पण पूर्ण होत नाही, पैशांच्या अडचणी आहेत, सतत वादविवाद होत आहे, आजारपण आहे, तर जी काही इच्छा आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे. यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला या झाडाला मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि यानंतर या झाडाची तुम्हाला 3 पानं घ्यायची आहेत आणि ही 3 पाने घेऊन तुम्हाला तुमच्या घरामध्ये येऊन गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे. आता पानं तोडत असताना सुद्धा या झाडाची तुम्हाला सर्वप्रथम माफी मागायची आहेत आणि मगच या झाडाची तुम्हाला पानं तोडायची आहेत आणि ही पाने तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करून पुन्हा एकदा तुमची इच्छा जी आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे. आता शमीचं झाड जे आहे ना, ते जिथे कुठे नर्सरी असते, जिथे झाडे मिळतात तिथे सुद्धा फक्त 50 रुपयांना मिळते. त्याला अगदी छोटी छोटी काटेसुद्धा असतात, तर तिथून तुम्ही ते झाड आणू शकता. जर तुमच्या घरीच झाड असेल तर त्याची तुम्ही पूजा करा किंवा तुमच्या शेजारच्यांच्या घरी आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही ही पूजा करू शकता. परंतु प्रत्येकाने या अंगारकी चतुर्थीला हा उपाय जो आहे तर तो नक्की करा. ज्यांनी हा उपाय केलेला आहे त्यांना त्याचा अनुभवसुद्धा आलेला आहे. अतिशय दैवी शक्ती असलेला हे झाड आहे आणि या झाडाची या दिवशी जर तुम्ही पूजा केली तर सर्व प्रकारच्या वेदना या नष्ट होतात. प्रत्येक कामामध्ये यश मिळते. आपल्या आयुष्यात ज्या काही समस्या आहेत तर त्या दूर होतात. धनसंपत्तीमध्ये वाढ होते. या झाडामुळे आरोग्याची आणि अपघाताची समस्या ही देखील दूर होते. म्हणून तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे. त्याचबरोबर पुढचा उपायसुद्धा तुम्हाला नक्की करायचा आहे. अंगारकी चतुर्थी आहे आणि या दिवशी तुम्हाला गाईला थोडासा गूळ आणि चपाती खाऊ घालायची आहे. या दिवशी जर तुम्ही गाईला गूळ आणि चपाती खाऊ घातली तर 33 कोटी देवतांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो. एवढंच नाही तर मुलांच्या जर कुंडलीमध्ये किंवा आयुष्यामध्ये काही समस्या असेल, मुलं शिक्षण घेणारी आहे, त्यांना शिक्षणामध्ये यश मिळत नसेल, मुलं जो काही अभ्यास करतात ते त्यांच्या लक्षात राहत नसेल, मुलांना अभ्यासाची गोडी नसेल, अभ्यास करावासा वाटत नसेल, तर यासारख्या मुलांच्या समस्या दूर होण्यासाठी या दिवशी मुलांच्या हातून गाईला हिरवा चारा खाऊ घालावा. या दिवशी गाईला मुलांच्या हातून हिरवा चारा खाऊ घातल्याने मुलांच्या जीवनामध्ये ज्या काही समस्या आहेत तर त्या नक्कीच दूर होतात. मुलांचं आरोग्य हे चांगलं राहतं आणि त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळायला सुरुवात होते. आणि म्हणून तुम्ही हा एक उपाय देखील करू शकता.
तर हे काही प्रभावी उपाय आहेत आणि ह्या काही सेवा आहे ज्या तुम्हाला या अंगारकी चतुर्थीला करायच्या आहेत. ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.